शेतकरी मित्रांनो नमस्कार. भरपूर शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पन्न हे कमी का होत चाललेले आहे. जास्त मेहनत करून सुद्धा कपाशीपासून पाहिजे तितकं उत्पन्न शेतकऱ्याला मिळत नाही. खरोखरच एसटीबीटी कपाशी शेतकऱ्यांचा खर्च हा वाचवत आहे का, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल शिंदे. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण जर विचार केला तर 2017 पर्यंत भरपूर शेतकरी एकरी कपाशीपासून उत्पन्न 10 ते 15 क्विंटल सहज घेत होते. परंतु तुम्ही विचार केला आहे का 2025 मध्ये शेतकऱ्याला एकरी उत्पन्न किती होत आहे, तर 3 क्विंटल पासून ते 7 क्विंटल पर्यंत. म्हणजेच काय की शेतकऱ्याला मेहनत तितकीच करून उत्पन्न शेतकऱ्यांचं हे घटत चाललेलं आहे. याचे मुख्य कारण म्हणजेच चुकीचे बियाणे, चुकीचे व्यवस्थापन आणि वाढत चाललेला तणनाशकांचा वापर. आपण विचार केला आहे का भरपूर शेतकरी एसटीबीटी कपाशी का निवडत आहे, तर मजुरांचा अभाव, वाढत चाललेला मजुरीचा खर्च आणि त्याच्यात वापरण्यात येणारं तणनाशक. भरपूर शेतकऱ्याला हा मार्ग सोपा वाटतो, परंतु अल्पकालीन आपला खर्च वाचतो, परंतु आपल्या जमिनी ह्या नापिकीकडे वळत चाललेल्या आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बेकायदेशीर एसटीबीटी कपाशीचे बियाणे लागवड करणार असेल तर त्याचे नेमके नुकसान काय, तर ते बियाणे कुठल्याही नियमावलीत बसत नाही, त्याची उगवण क्षमतेची कुठलीही चाचणी नाही, भविष्यामध्ये ते बियाणे उगवले नाही तर नेमकी याची हमी कोण घेणार याचंही आपल्यापाशी प्रूफ राहत नाही. हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांसाठी माझा प्रश्न आहे. शेतकरी मित्रांनो, दरवर्षी 7.5 दशलक्ष पॅकेट हे विक्रीसाठी येतात आणि त्यापैकी 15% हे महाराष्ट्रासह राज्यामध्ये हे कपाशीचे पॅकेट विक्रीसाठी येतं. परंतु हे बियाणे जर अपयशी ठरले तर नेमकी याची जबाबदारी घेणार कोण? शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी एक अपयशी हंगाम आपली संपूर्ण बचत हे संपवू शकतो. परंतु आपल्यासाठी सुरक्षित मार्ग कोणता, तर कायदेशीर मान्यता प्राप्त बियाण्यांची खरेदी करणे, माती व उत्पादनाचे दीर्घकालीन आरोग्य जपणे. आपल्यासाठी स्थिर उत्पादन म्हणजे स्थिर उत्पन्न. जबाबदार पद्धती भविष्यातील पिकांचे हे संरक्षण करतात. कायदेशीर बियाणे तुमच्या गुंतवणुकीचे संरक्षण करते. शेतकऱ्यांसाठी बेकायदेशीर एसटीबीटी कपाशी हा मार्ग सोपा वाटू शकतो, पण शेतीतील शॉर्टकट आपल्यासाठी दीर्घकालीन धोका सुद्धा ठरू शकतो. शेतकरी मित्रांनो, 2026 चे कपाशीचे बियाणे खरेदी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या लोकलच्या दुकानदारापासूनच खरेदी करा. पक्के बिल घ्या, जेणेकरून तुम्हाला उत्पादनाची हमी राहील आणि एकरी उत्पादन वाढीसाठी नक्कीच मदत होईल. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये शेतकरी मित्रांनो नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर नक्की करा. धन्यवाद.